मित्रांनो नमस्कार. आज आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एका महानायकाच्या जीवन कार्याविषयी माहिती पाहणार आहोत. ज्या महानायकाने या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या देशासोबतच विदेशातल्या अनेक सत्तांशी चर्चा केली आणि चर्चा करून कोणाकडून तरी आपल्याला मदत मिळेल का या आशेवर ज्यांनी संपूर्ण युरोप खंड पिंजून काढला असे स्वातंत्र्याचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नेताजींचा जयंती दिवस 23 जानेवारी आणि 23 जानेवारी हा नेताजींचा जयंती दिवस असल्यामुळे या जयंती दिवसाचा औचित्य साधून आपल्याला नेताजींच्या विषयी माहिती बघायची आहे. मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेले जे कार्य आहे हे अतिशय अतिउच्च दर्जाचं आहे आणि म्हणून या महानायकाविषयी माहिती असणं हे आपल्याला अतिशय आवश्यक आहे. चला तर पाहूया आपण स्वातंत्र्याचा महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं पूर्ण नाव सुभाषचंद्र जानकीनाथ बोस. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 कटक ओडिसा राज्यामध्ये. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांचं नाव आहे जानकीनाथ बोस आणि जानकीनाथ बाबू हे त्या काळातले कायदेतज्ञ वकील होते. सुरुवातीला ते सरकारी वकील होते, नंतर त्यांनी स्वतःची खाजगी प्रॅक्टिस सुरू केली होती. आई प्रभावती देवी अतिशय धर्मपारायण संस्कारित मुलांना घडविणारी माता म्हणजे प्रभावती देवी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भावंड एकूण 14 होते. त्या 14 मध्ये 6 मुली आणि 8 मुलं होते. त्यापैकी नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्यांच्या वडिलांचे 6वे अपत्य होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं शिक्षण रेव्हॉल्युशन कॉलेजिएट हायस्कूल सुरुवातीच्या काळामध्ये, नंतरच्या काळामध्ये प्रेसिडेन्सी महाविद्यालय कोलकाता या ठिकाणी त्यांचं उच्च शिक्षण झालं आणि वडिलांची फार इच्छा होती की माझ्या मुलाला उच्च शिकावं, अतिउच्च शिकावं, नव्हे तर इंग्लंडमध्ये जाऊन जगातील सगळ्यात अवघड परीक्षा द्यावी त्या काळातली, ती म्हणजे ICS परीक्षा. आणि जानकीनाथ बाबूंना असं वाटायचं की सुभाष हा असा हुशार विद्यार्थी आहे की जो ICS सुद्धा पास होऊ शकतो. मग नेताजी सुभाषचंद्र बोसच्या मनामध्ये काही वेगळे विचार चालायचे. ते वयाच्या 15व्या वर्षी गुरुच्या शोधामध्ये हिमालयात निघून गेले होते, परंतु त्यांना काही गुरु भेटला नाही. नंतरच्या काळामध्ये त्यांनी स्वामी विवेकानंदांचं जे काही साहित्य आहे ते वाचलं आणि स्वामी विवेकानंदांच्या साहित्याकडे सुद्धा नेताजींचा ओढा वाढला. अशा पद्धतीत वडिलांची प्रबळ इच्छा होती की आपल्या मुलाने इंग्लंडला जावं, इंग्लंडला जाऊन त्यांनी ICS परीक्षा पास व्हावी आणि जगातील सगळ्यात अवघड परीक्षा पास करणारा माझा मुलगा असावा अशी वडिलांची इच्छा होती. परीक्षेला तसा वेळ कमी होता, जवळपास 7 ते 8 महिन्याचा वेळ होता आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये इंग्लंडला जाऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जगातील त्या काळातील सगळ्यात अवघड परीक्षा पास झाले, ती म्हणजे ICS परीक्षा. मग आपल्याला तर आता आधुनिक काळातल्या लहान लहान परीक्षा पास व्हायला काय झाले, आपण हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदर्श मानणारेच आहोत. म्हणून किती जरी अवघड परीक्षा असली तरी ती पास करता येते, हा आदर्श आपण नेताजींपासून घेतला पाहिजे. नेताजी सुभाषचंद्र बोस 1921 मध्ये भारतातील नागरी सेवा ICS परीक्षा, इंडियन सिव्हिल सर्व्हिस ही परीक्षा त्या काळामध्ये इंग्लंडला व्हायची आणि मग ते इंग्लंडला परीक्षा देण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी चांगल्या गुणांप्रमाणे ती परीक्षा पास झाले. अशा प्रकारे सुभाष बाबू हे ICS झाले. परंतु सुभाष बाबूंनी निर्णय घेतला की मी जरी अतिउच्च परीक्षा पास झालो असलो तरी सुद्धा मला इंग्रजांची नोकरी करायची नाही आणि म्हणून सुभाष बाबूंनी त्यांच्या ICS पदवीचा त्याग केला. सरकारी नोकरी करायची नाही आणि मग त्यांनी भारतामध्ये आल्यावर भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेण्याचं ठरवलं. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम बंगालमध्ये आल्यावर त्यांनी चित्तरंजन दास यांची भेट घेतली.
रवींद्रनाथ टागोरांची भेट घेतली. रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना दिल्लीला महात्मा गांधीजींकडे पाठवलं. मग ते गांधीजींकडे भेटायला गेले आणि महात्मा गांधीजी आणि त्यांची जी भेट आहे ती 20 जुलै 1921 मध्ये महात्मा गांधीजींसोबत नेताजींची भेट झाली. या भेटीमध्ये गांधीजींच्या लक्षामध्ये आलं की हा जो तरुण आहे, हा तरुण देशप्रेमाने आणि देशसेवेसाठी झपाटलेला आहे. म्हणून गांधीजींनी त्यांना सांगितलं, तुम्ही कोलकात्याची धुळा सांभाळा, कोलकात्यामध्ये रवींद्रनाथ टागोर आहे, चित्तरंजन दास आहेत, यांच्यासोबत काम करा. नेताजी कोलकात्याला आले, पश्चिम बंगालला आले आणि बंगाल प्रांतातील सर्व घडामोडींचे नेतृत्व नेताजींकडे आले. अशामध्येच 1920 पासून गांधीजींनी जे असहकाराचं आंदोलन सुरू केलं होतं, या असहकाराचं आंदोलन जे पेटलं, ते पेटवण्यामध्ये सुद्धा नेताजींचा फार मोठा वाटा आहे त्या बंगाल प्रांतामध्ये. आणि मग बंगाल प्रांतामध्ये त्यानंतर मोठी घटना ती म्हणजे 1928चं सायमन कमिशन. सायमन कमिशन भारतामध्ये आलं. या सायमन कमिशनवर एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता. सर्वांनी त्याचा विरोध केला. सायमन गो बॅक, सायमन परत. आणि नेताजींनी सुद्धा कोलकात्याच्या या विराट मोर्चाचं त्या ठिकाणी नेतृत्व केलं सायमन कमिशनच्या विरोधामध्ये. आता देश के दो लाल, सुभाष और जवाहरलाल, त्या काळामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे तरुणांचे आयकॉन होते. गांधीजींचे दोन्हीही जवळपास आवडीचेच विद्यार्थी होते, तरुण होते. परंतु या दोघां तरुणांचं त्यातल्या त्यात सुभाषबाबूंचं जे काही मत होतं ते जहाल क्रांतिकारक या स्वरूपाचं मत होतं. आणि महात्मा गांधीजींना अहिंसात्मक आंदोलन आवश्यक होतं. म्हणून महात्मा गांधीजी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामध्ये या वेगवेगळ्या विचारसरणीमुळे दोघांचे मतभेद वाढायला लागले. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापेक्षा पंडित जवाहरलाल नेहरू यांची विचारसरणी थोडीशी मवाळ होती असं पण म्हणूया. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं की इंग्रजांना ठणकावून सांगा की आम्हाला वसाहतीचं स्वराज्य नको आहे, तर आम्हाला स्वराज्य हवंय, संपूर्ण स्वराज्य. मग गांधीजींनी नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये विचार विनिमय करून असं ठरवलं की 1 वर्ष आपण इंग्रजांना मुदत द्यावी आणि 1 वर्षात जर इंग्रजांनी वसाहतीचं स्वराज्य मान्य केलं नाही तर पुढच्या वर्षी आपण काय करूया, संपूर्ण स्वराज्याचा ठराव पास करूया. आणि मग लाहोरच्या अधिवेशनामध्ये 23 जानेवारी 1929च्या लाहोरच्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव पास झाला. याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. परंतु या ठरावाची पार्श्वभूमी ही पंडित नेहरूंच्या सोबतच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची होती. कारण नेताजींचा आग्रहच होता की इंग्रजांना आता वसाहतीचं स्वराज्य मागायचंच नाही, आता इंग्रजांना मागायचं संपूर्ण स्वराज्य. आणि मग साहजिकच या ठिकाणी लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव पास झाला. 22 जुलै 1940च्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांची भेट झाली मुंबईला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत त्यांनी देशाचं हे जे काही आंदोलन आहे, या स्वातंत्र्याच्या आंदोलनाविषयी, देशातल्या जातीयतेविषयी, देशामधल्या धर्मांधतेविषयी या 2 नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर सुभाषबाबूंना इंग्रजांनी अनेक वेळा तुरुंगात पाठवलं. सुभाषबाबूंनी ज्या ज्या वेळी एखाद्या आंदोलनाचं नेतृत्व केलं त्यावेळी सुभाषबाबूंना इंग्रजांनी पकडलं आणि सुभाषबाबूंना तुरुंगात टाकलं. सुभाषबाबूंना सुरुवातीला मंडालेच्या तुरुंगात टाकलं. मंडालेच्या तुरुंगामध्ये सुभाषबाबूंची तब्येत एवढी खालावली आणि सुभाषबाबूंनी तर त्या तुरुंगामध्ये उपोषणच केलं. उपोषणही केलं, तब्येतही खालावली. एक वेळ अशी आली की सुभाषबाबूंचा तुरुंगामध्ये अंत होईल की काय असं इंग्रज घाबरून गेले. आणि इंग्रजांनी मग त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही सोडतो, पण एका अटीवर, तुम्हाला युरोपात जावं लागेल, तुम्हाला भारतात राहता येणार नाही. आणि नेताजींनी सांगितलं की मी युरोपात जाईल, पण मला तब्येत बरी झाली की भारतामध्ये येण्याची सुद्धा परवानगी पाहिजे. पण अशा प्रकारची इंग्रजांनी परवानगी नाकारली. तरी सुद्धा अंतिमतः तब्येत बिघडल्यामुळं नेताजी युरोपामध्ये गेले आणि साधारणतः 1933 ते 1936 त्या दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस हे युरोप खंडामध्ये होते. युरोप खंडामध्ये असताना त्या ठिकाणी त्यांनी इटलीचे जे काही तत्कालीन नेते होते, मुसोलिनी, त्यानंतर आयर्लंडचे डी व्हॅलेरा यासारख्या जगविख्यात नेतृत्वाशी चर्चा केली. म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस विदेशामध्ये गेले, युरोपला गेले म्हणजे काही शांत बसणाऱ्यांपैकी नव्हते.
तर त्यांनी त्याही ठिकाणी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कुणाकडून काही मदत मिळेल का, काही नवीन मार्ग सापडतो का, याची चाचपणी सुद्धा या युरोपच्या वास्तव्यामध्ये सुभाषबाबूंनी केली. 1936 पर्यंत सुभाषबाबू तिकडे राहिले, युरोपात राहिले. अचानक त्यांना खबर आली की त्यांची भारतामध्ये वडिलांची तब्येत बिघडलेली आहे. ते वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे कराची मार्गे कोलकात्याला आले आणि कोलकात्याला आल्यावर इंग्रजांनी त्यांना अटक केली. इंग्रजांनी अटक केली. आता या ठिकाणी अजून एक युरोप खंडामध्ये त्यांच्याशी जी चर्चा झाली ते विठ्ठलभाई पटेल एक होते. विठ्ठलभाई पटेल आणि नेताजींनी स्वतंत्रपणे जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि सगळ्यात शेवटी विठ्ठलभाई पटेलांनी त्यांची जी काही संपत्ती होती त्या संपत्तीपैकी करोडो रुपयाची संपत्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावावर केली. मृत्यूपत्रात अशा प्रकारचं केलं आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना करोडो रुपयाची संपत्ती विठ्ठलभाई पटेलांनी दिली. परंतु त्यांच्या निधनानंतर त्यांचे जे बंधू होते सरदार वल्लभभाई पटेल यांनी ते मृत्यूपत्रच नाकारलं. केस कोर्टात गेली आणि कोर्टात केस गेल्याच्या नंतर सरदार वल्लभभाई पटेल केस जिंकले आणि शेवटी ती संपत्ती हरिजन ट्रस्टला महात्मा गांधीजींच्या देश सेवेसाठी देण्यात आली. या ठिकाणी 1938चं अधिवेशन झालं. या 1938च्या हरिपुरा अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधीजी आणि सगळे जे काही नेते होते त्यांनी नेताजींच्या नावाची शिफारस केली अध्यक्ष. 1938च्या हरिपुरा अधिवेशनाचे अध्यक्ष नेताजी झाले. गांधीजींचा सुद्धा त्यांना पाठिंबा होता. परंतु नेताजींनी अध्यक्ष पदाच्या त्या खुर्चीवरून किंवा त्या सभेमध्ये एवढं काही छान भाषण केलं, असं काही लोकांनी देशातील तरुणांना त्या ठिकाणी स्वातंत्र्यासाठी प्रवृत्त केलं की गांधीजींना वाटायला लागलं की याला सुभाषबाबूंना आपण आता याच्या पुढच्या अधिवेशनाचा तरी अध्यक्ष निर्माण करू. कारण एवढे जहाल विचार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे होते आणि त्यामुळे ज्यावेळी 1939च्या जवळपास आल्यानंतर जगामध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. दुसऱ्या महायुद्ध पेटलं जगामध्ये. जर्मनीच्या हिटलरनं त्या ठिकाणी आक्रमणाला सुरुवात केली आणि 1 सप्टेंबर 1939ला जगामध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं. जगामध्ये दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर जगाची फाळणी झाली. काही मित्र राष्ट्राकडून गेले, काही जर्मनी राष्ट्राकडून गेले. जर्मनी, जपान, इटली असे एकत्र आले. त्याच्या विरोधामध्ये काही राष्ट्र गेले, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रिया. अशा प्रकारे जगामध्ये 2 गटांमध्ये हे महायुद्ध सुरू झालं. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर 1939चं त्रिपुरा अधिवेशन झालं. या त्रिपुरा अधिवेशनामध्ये गांधीजींना एखादा सॉफ्ट व्यक्ती किंवा एखादा मवाळ व्यक्ती अध्यक्ष हवा होता आणि नेताजींना असं वाटायचं की या आंदोलनाचं नेतृत्व किंवा या अधिवेशनाचं नेतृत्व आपणच केलं पाहिजे. कारण आता इंग्रज अडचणीत सापडले. इंग्रजांची काय अडचण झाली तर इंग्रजांचं आणि जर्मनीचं युद्ध सुरू झाले आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये आता जर्मनीच्या विमानानं त्या इंग्लंडचा लंडनला बेचिराग करायला सुरुवात केली. इंग्लंड कधी हरवू शकते आणि भारतातले जे इंग्रज यांना सुद्धा आपण हाकलून जाऊ शकतो, अशा प्रकारची आशा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि म्हणून त्यांना वाटायचं की या त्रिपुरा अधिवेशनाचा अध्यक्ष आपल्याला मिळावा. परंतु महात्मा गांधीजींनी सांगितलं की नाही, आता इंग्रज लोक हे अडचणीत सापडलेले, त्यांना आपण त्रास द्यायचा नाही, आपण त्यांच्या विरोधामध्ये अशा प्रकारचं काही आंदोलन करायचं नाही. आणि त्यामुळे गांधीजी आणि नेताजी यांच्यामध्ये मतभेद झाले, वैचारिक मतभेद झाल्यामुळे काय झालं की महात्मा गांधीजी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या दोघांच्या वैचारिक मतभेदातून 1939चं अधिवेशन अतिशय गाजलं. खरं म्हणजे या अशा प्रकारच्या 1939च्या अधिवेशनापर्यंत फारसा तरी काही अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी लागली नाही. परंतु 1939 मध्ये मात्र महात्मा गांधीजी यांनी पटाभी सीतारामय्या यांचं नाव सुचवलं. म्हणजे गांधीजींनी सांगितलं की 1939च्या त्रिपुरा अधिवेशनाचे अध्यक्ष असतील पट्टाभी सीतारामय्या, गांधीजींची व्यक्ती किंवा गांधीजींनी नाव निर्दिष्ट केलेले. आणि नेताजींनी सांगितलं की नाही, मला अध्यक्ष व्हायचंय. आणि मग त्या ठिकाणी गांधीजींनी पुरस्कृत केलेले पट्टाभी सीतारामय्या आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये सुभाषबाबूंना 1580 मतं पडली आणि पट्टाभी सीतारामय्या यांना 1377 मतं पडली. म्हणजे 203 मतांनी नेताजी सुभाषचंद्र बोस निवडून आले. पण याच्यामध्ये असं झालं की महात्मा गांधीजींनी जो उमेदवार निवडला त्यांच्या विरोधामध्ये नेताजी निवडून आल्यामुळे काय झालं, गांधीजींनी असहकार सोडले. गांधीजींनी वर्किंग कमिटीला सांगितलं काँग्रेसला की आता आपल्याला जर तुम्हाला जर माझी विचारसरणी मावली नसेल, तुम्ही त्याला निवडून दिलं नेताजींना, तर तुम्ही बघा.
आणि जवळपास 14 पैकी 12 काँग्रेस कमिटीच्या त्या ठिकाणच्या लोकांनी राजीनामे दिले आणि नेताजींना असहकार्य. नेताजींना या अधिवेशनामध्ये भाषण सुद्धा करता आलं नाही. म्हणजे ते आजारी सुद्धा होते, प्रचंड आजारी असताना सुद्धा स्ट्रेचरवर आणून त्यांनी भाषण केलं त्या अध्यक्षपदाचं. परंतु गांधीजी सोबत मतभेद झाल्यामुळे शेवटी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि 3 मे 1939 मध्ये फॉरवर्ड ब्लॉक नावाचा नवीन पक्ष नेताजींनी स्थापन केला. आता नेताजींनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा नवीन पक्ष स्थापन केला. दुसरं महायुद्ध पेटलेलं आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये लोकांनी आता आंदोलन केलं पाहिजे, उद्रेक केला पाहिजे, शस्त्र हातामध्ये घेतलं पाहिजे, अशा प्रकारचं लोकांना भडकण्याचं काम नेताजी करू लागले. आणि मग काय झालं, साहजिकच इंग्रजांनी काय केलं, नेताजींना पुन्हा पकडलं, त्यांना तुरुंगात टाकलं. तुरुंगात टाकून नेताजींनी तुरुंगामध्ये उपोषण केलं आणि उपोषण केल्यानंतर पुन्हा त्यांची तब्येत खालावली. पुन्हा मग तब्येत खालावल्यानंतर नेताजींना त्यांच्या घरामध्ये नजरकडे ठेवल्यानंतर नेताजींनी काय केलं, त्या ठिकाणी पुन्हा एक नवीन बेट टाकला की या ठिकाणावरून जसं छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून औरंगजेबाच्याच नजरकैदेतून निसटले होते, तसं आपण सुद्धा या नजरकैदेतून निष्ठाय. शिवाजी महाराज जसे पेटाळ्यातून पसार झाले तसं आपण तरी काही ना काहीतरी करून या इंग्रजांच्या नजरकैदेतून निसटून जायचं. आणि अशा प्रकारचा बेट त्यांनी आखला आणि 16 जानेवारी 1941 ला त्यांनी नाव धारण केलं मोहम्मद झियाउद्दीन. पठाणी गरवेश घातला, पठाणी ड्रेस घातला, मोठी दाढी लावली आणि झियाउद्दीन, मोहम्मद झियाउद्दीन हे नाव धारण करून पठाणी वेशामध्ये ते कोलकाता फ्रंटियर मेलने त्या रेल्वेमध्ये बसून ते पेशावरला गेले. पेशावरवरून त्यांना पुढे जाण्यासाठी, काबूलला जाण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. पेशावर ते काबूलचा डोंगराळ भागातला प्रदेश त्यांनी पायी पार केलेला आहे. आणि काबूलला गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणच्या ज्या काही वकिलाती होत्या त्या काळामध्ये, त्या ठिकाणच्या इटालियन वकिलाती होत्या किंवा राजदूत होते विदेशामध्ये, मग इटालीचे होते, जर्मनीचे होते, रशियाचे होते, यांच्यासोबत त्यांनी संवाद करण्याचा प्रयत्न केला. परंतु जर्मनी आणि मॉस्कोच्या वकालतामधून त्यांना काही फारसा काही मिळाला नाही प्रतिसाद. आणि मग त्यांनी इटालियन वसाहती मार्फत किंवा इटालियन राजदूतांच्या मार्फत त्यांनी नवीन नाव धारण केलं, ते म्हणजे ओरलँडो मत्सुटा. ओरलँडो मत्सुटा नावानं नेताजींनी पुन्हा वेषांतर केलं आणि नेताजी इटलीला जाण्यासाठी निघाले. बर्लिनला गेले. आणि बर्लिनला गेल्यानंतर 29 मार्च 1942 ला त्यांची खूप इच्छा होती की इटलीला गेल्यानंतर किंवा त्या जर्मनीला गेल्यानंतर बर्लिनला आपण हिटलरची भेट घ्यावी, हिटलरचा पाठिंबा मिळतो का पाहावा आणि हिटलरच्या पाठिंब्यानं काय करावं. जसं हिटलरचं जर्मनी इंग्लंडशी लढाई करतोय तसं भारतामध्ये जे इंग्रज आहे त्यांच्याही विरोधामध्ये हिटलर आपल्याला मदत करेल. कारण शत्रूचा मित्र तो आपला नेता, म्हणजे इंग्रजांचा शत्रू तो आपला मित्र. म्हणजे अशा प्रकारचे विचारसरणी नेताजींची होती की मला इंग्रजांच्या विरोधामध्ये हिटलरकडून काही ना काहीतरी मदत मिळेल. म्हणून 29 मार्च 1942 ला काय झालं, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिटलरची भेट झाली. या भेटीमध्ये हिटलरने काही फारसं काही आश्वासन दिलं नाही. फक्त एक त्याबद्दल म्हटलं की नेताजींनी या ठिकाणी आझाद हिंद रेडिओवरून भाषण केल्यानंतर या रेडिओ केंद्रावरून भाषण केल्याच्या नंतर भारताच्या लोकांना कळलं की नेताजी तिकडे बदलला गेले. तोपर्यंत नेताजी कुठे गेले हे कोणालाच माहिती. नेताजी अचानक या ठिकाणून गायब झाले तर बर्लिनला दिसले. बर्लिनच्या आझाद हिंद केंद्रावरून त्यांनी भाषण केलं आणि मग बर्लिनच्या या ठिकाणी भाषणाच्या नंतर 8 मार्च 1943 ला हिटलरने त्यांची व्यवस्था केली. त्यांना सांगितलं की नेताजी मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही, फक्त एवढं करू शकतो की तुम्हाला इथून पाणबुडीतून तुम्हाला बसून जाण्याची व्यवस्था करतो. खरं म्हणजे त्या काळामध्ये पाणबुडीतून प्रवास करणं म्हणजे फार धोक्याचं होतं, पण तरी सुद्धा हा धोका पत्करून 8 मार्च 1943 ला जर्मनीतल्या कील बंदरातून मादागास्कर बेट, हिंदी महासागरामधलं या मादागास्कर बेटामधून इंडोनेशियामधलं पादान बंदर आणि या पादान बंदरामध्ये जी काही जपानची पाणबुडी आली होती त्या जपानच्या पाणबुडीमध्ये या पाणबुडीतून त्या पाणबुडीमध्ये नेताजी गेले आणि अशा प्रकारे सिंगापूरला पोहोचले. सिंगापूरला आझाद हिंद सेनाची राजबिहारी बोस यांनी स्थापन केली होती. या राजबिहारी बोस यांच्या आझाद हिंद सेनेचं नेतृत्व नेताजींनी स्वीकारलं. 21 ऑक्टोबर 1943 मध्ये सिंगापूरला आझाद हिंद सरकार स्थापन झालं. आझाद हिंद सरकारचे राष्ट्रपती नेताजी सुभाषचंद्र बोस, आझाद हिंद सरकारचे प्रधानमंत्री सुद्धा नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सरकारचे युद्धमंत्री सुद्धा नेताजी सुभाष
सुभाषचंद्र बोस. जगातल्या 9 राष्ट्रांनी त्यांना मान्यता दिली की हे भारताचं सरकार आहे, हे आझाद भारत का सरकार आहे आणि त्याचे प्रधानमंत्री त्याचे राष्ट्रपती हे नेताजी सुभाषचंद्र बोस आहे. आणि मग या ठिकाणी आझाद हिंद सरकार स्थापन झालं. या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अनेक त्या ठिकाणी वेगवेगळ्या ब्रिगेड स्थापन केल्या. संभाजी ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, गांधीजी ब्रिगेड, झाशी की राणी ब्रिगेड अशा प्रकारच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी संघटना त्या ठिकाणी फौज निर्माण केली. आणि या फौजेमध्ये कोण होते तर या फौजेमध्ये इंग्लंडच्या सैन्यामध्ये असलेले जे काही सैनिक होते जे इंग्लंड जपानने त्यांना हरवून पकडलं होतं, या इंग्लंडच्या सैन्यामध्ये लढणारे जे काही भारतीय हिंदी सैनिक होते त्यांची ती फौज होती. आणि त्याच्यामध्ये महिलांची सुद्धा एक ब्रिगेड सुरू केली, झाशी की राणी ब्रिगेड. लक्ष्मी सेहगल ह्या त्यांच्या नेतृत्व करत होत्या, डॉक्टर होत्या त्या पेशंट. आणि मग नेताजी सुभाषचंद्र बोसांनी लोकांना निर्मळेनं सांगितलं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. देशाला जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर तुम्हाला रक्त सांडावं लागेल, रक्त सांडल्याशिवाय देश स्वतंत्र होणार नाही. चलो दिल्ली. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांची सगळ्या ब्रिगेड घेऊन ते भारताकडे निघाले. भारताकडे निघाल्यानंतर भारतामध्ये आल्यावर सुरुवातीला त्यांचा सामना झाला तो अंदमान निकोबार बेटावर. अंदमान निकोबार बेटाचं जे काही थोडंफार सैन्य होतं ते सगळं त्या ठिकाणी त्यांचा पराभव केला आणि या बेटाला त्यांनी शहीद व स्वराज्य बेट अशा प्रकारचं नाव दिलं अंदमान निकोबार बेटांना, शहीद बेट आणि स्वराज बेट. त्यानंतर पुढे इम्फाळ आणि कोहिमावर त्यांनी आक्रमण केले. इम्फाळ आणि कोहिमाची जी काही मोहीम होती ती अतिशय कठीण प्रतिकूल परिस्थितीमध्ये होती. प्रचंड पावसाला सुरुवात झाली, धो पाऊस पडत होता, डोंगर दऱ्यातल्या नद्या भरभरून वाहत होत्या. एवढ्या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांची झाशी की राणी रेजिमेंट, त्यांची नेहरू रेजिमेंट, त्यांची सुभाष रेजिमेंट, त्यांची गांधी रेजिमेंट ब्रिगेड सगळ्या लढत होत्या. आणि त्यांना जपानचा पाठिंबा, जपानच्या सैन्याचं बॅकअप, अशामध्ये काही रसद सुद्धा जपानकडून त्यांना पुरवली द्यायची. आणि अशा प्रकारे हे इम्फाळ आणि कोहिमापर्यंत आले. पण त्या ठिकाणी प्रचंड पावसाचं रौद्रूप पाहायला मिळालं, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आणि अशामध्ये ते अतिशय विपरीत घटना घडली. आणि ती घटनामध्ये अमेरिकेनं जपानवर अनुभव टाकला. अमेरिका जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरावर अनुभव टाकले. 6 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945 दोन्ही शहरावर अनुभव टाकले. जपान बेचिराख झालं, हजारो लाखो लोक मारले गेले. जपान बेचिराख झालं. जपानला वाटलं की आता आपलं युद्धातून माघार घेणं केव्हाही सोयीस्कर आहे, म्हणून जपानने या युद्धातून माघार घेतली. युद्धातून जपानने माघार घेतल्यामुळे साहजिकच काय झालं, जपानचं सैन्य जे बॅकअप होतं इथं कोहिमा आणि इम्फाळच्या मोहिमेवर ते जपानी सैन्य माघारी फिरायला लागलं. आणि पर्यायानं नेत्या इम्फाळ आणि कोहिमामध्ये जे आक्रमणाची मोहीम सुरू झाली होती ती नेताजींना स्थगित करावी लागली. धो पडणाऱ्या कोसळणाऱ्या पावसामध्ये खायला प्यायला सुद्धा व्यवस्थित नव्हतं. अशामध्ये नेताजींनी विमानात प्रवास करण्याचं टाळून झाशीची राणी रेजिमेंट सोबत, झाशीची राणी ब्रिगेड सोबत, नेताजींच्या योद्धा मुलींसोबत पायी त्यांनी प्रवास केला. आणि शेवटी या 18 ऑगस्ट 1945 दुर्दैवी दिवस इतिहासामधला 18 ऑगस्ट 1945चा हे विमान नेताजींना आता जपानची मदत मिळण्याची झाली. मग आता जपानची मदत मिळण्याची झाली तर मग अजून कोणा तरी मदत मिळवावी या उद्देशानं नेताजींनी काय केलं, रशियासोबत संधान साधलं. आणि रशियाकडे जाण्यासाठी 18 ऑगस्ट 1945ला विमानातून मांचुरियाला जाण्यासाठी नेताजी विमानात बसले. सोबत हबीबुर रहमान होते आणि तो त्यांचा एक पायलट होता. असे 2-3 व्यक्ती त्या विमानामध्ये होते. छोटस ते युद्ध विमान होतं. आणि या तैवानच्या भूमीवर आल्यावर हे जे काही फार्मोसा बेट आहे, या फार्मोसा बेटावर जे आधी जपानच्या ताब्यामध्ये होतं आणि या तैवानच्या भूमीवर आल्यावर त्या फार्मोसा बेटावर त्या विमानानं पेट घेतला आणि विमान जमिनीवर कोसळलं. विमान जमिनीवर कोसळलं. त्याच्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस बसलेले होते, त्यांचा एक सेनापती हबीबुर रहमान बसलेले होते, पायलट बसलेला होता. आणि त्या विमानाघातामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नेताजींना भाजलं. नेताजी कोळले त्या ठिकाणी. नेताजींच्या अंगावर जखमा झाल्या. प्रचंड भाजलेल्या अवस्थेमध्ये नेताजींना त्या ठिकाणी लष्करी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. लष्करी रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रयत्नाची शर्त केली, परंतु नेताजींना ते लष्करी रुग्णालयातले डॉक्टर सुद्धा वाचू शकले नाही. आणि अशा प्रकारे 18 ऑगस्ट 1945च्या विमान दुर्घटनेमध्ये
नेताजींचं दुर्दैवी निधन झालं. 18 ऑगस्टला विमान दुर्घटना झाली. 19, 20, 21, 22, 23 ऑगस्ट 1945 ला जपानच्या वृत्तवाहिनीने बातमी दिली. बातमी अशी होती की 18 ऑगस्ट 1945 ला विमान अपघातामध्ये नेताजींचं निधन झालं आहे. आणि ही बातमी ऐकल्याच्या नंतर भारतामध्ये सगळीकडे प्रचंड प्रमाणामध्ये लोकांच्या मनामध्ये तर्कवितर्क सुरू झाले की नेताजींचं निधन कसं झालं. आणि मग नेताजींचं निधन झालं. नेताजी आपल्यातून निघून गेले, परंतु देशासाठी त्यांनी जे काही करण्याचा प्रयत्न केला, जे काही केलं त्याला इतिहासामध्ये तोड नाही. मग नेताजी गेल्याच्या नंतर भारताने काय केलं? भारताने 1956 मध्ये एक आयोग नेमला, 1977 मध्ये दुसरा आयोग नेमला. 1956 आणि 1977च्या या आयोगानं चौकशी केली, नेताजींच्या मृत्यूची चौकशी. मग नेताजींच्या मृत्यूची चौकशी केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं निधन 18 ऑगस्ट 1945च्या विमान अपघातात झालं. आणि अशा प्रकारचा अहवाल त्यांनी भारत सरकारला सोपवला. भारत सरकारनं जाहीर केलं की 18 ऑगस्ट 1945 ला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं त्या फॉर्मोसा बेटावर तैवानमध्ये निधन झालेलं आहे. परंतु झालं असं की या दोन्ही आयोगाने तैवानच्या सरकारकडे जाऊन किंवा तैवानमध्ये जाऊन काही शहानिशा केली नाही. मग तैवानमध्ये न जाता, तैवानचं कुठले रेकॉर्ड न पाहता अशा प्रकारची शहानिशा करता या दोन्ही आयोगानं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघाताचा मृत्यू ग्राह्य धरला. 1992 ला भारत सरकारने मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार नेताजींना बहाल केला. परंतु याच्या विरोधामध्ये कुणीतरी सर्वोच्च न्यायालयामध्ये केस दाखल केली की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू कशाने झाला हे ठरलं नाही, ते मृत्यू पावलेत का नाही हेच नक्की झाले नाही, तर त्यांना मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार कसा देता येईल. आणि मग परत तो भारतरत्न पुरस्कार इतिहासामध्ये पहिल्यांदा परत घेतला गेला. मग 1999 ला मुखर्जी आयोगाला सांगितलं की बाबा तू तरी काहीतरी कर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं निधन कसं झालंय ते सत्य जगाला शोधून दाखव. आणि मुखर्जी आयोगाने मग तैवानच्या सरकारसोबत पत्रव्यवहार केला आणि 2005 मध्ये तैवानच्या सरकारने सांगितलं, 2005 मध्ये म्हणजे 1945 ते 2005 काय सांगतं तैवानचं सरकार 2005 मध्ये की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू आमच्या तैवानच्या बेटावर झालेला नाही किंवा तैवानमध्ये झालेला नाही. त्यांनी असं उत्तर दिलं की 18 ऑगस्ट 1945 ला आमच्या तैवानमध्ये एकही विमान अपघात झाला नाही. आणि मग अडचण अशी आली की मुखर्जी आयोगाने जो काही चौकशी आयोग नेमला, मुखर्जी आयोगाने जे सांगितलं की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं निधन या ठिकाणी झालेलं आहे, परंतु त्या तैवानच्या सरकारने मात्र सांगितलं की या ठिकाणी 18 ऑगस्टला एकही विमान अपघात झाला नाही. मित्रांनो, असा हा स्वातंत्र्याचा महानायक आजही ज्याच्या मृत्यूची चौकशी सुद्धा आपण पूर्ण करू शकलो नाही, असा हा स्वातंत्र्याचा महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशासाठी केलेलं कार्य एवढं मोठं आहे की आपल्याला स्वतः सुद्धा आपण एवढी त्यांच्या कामाची किंवा काम करण्याची आपली त्या ठिकाणी कुवत नाही. एवढं मोठं काम भारताच्या स्वातंत्र्याच्या महानायकाने केलेलं आहे. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी या स्वातंत्र्य संग्रामातील महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी माहिती पाहिली. त्यांचा 23 जानेवारीला जयंती दिवस आहे. त्यानिमित्ताने आपण नेताजींच्या विचारावर, त्यांच्या विचारांचा भारत कसा निर्माण होईल आणि नेताजींचे विचार आपल्याला पुढे कसे देता येईल या दृष्टीने जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं नेताजींनी केलेलं कार्य काही प्रमाणात का होईना सार्थकी लागेल असं मला वाटतं. आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चांगला वाटला व्हिडिओ तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.